सध्या जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यामधला आपण संघर्ष पाहतोय. कशा प्रकारे बीडमध्ये हल्ले होत आहेत, कशा प्रकारे बीडमध्ये जरांगे पाटलांच्या मारण्याचा कटकारस्थान झालं होतं ही बातमी समोर आली आणि वेगवेगळे आरोपी त्याच्यामधले समोर आले. अमोल कोणे असेल, दत्ता गरुड असेल किंवा कांचन साळवी असेल, या आरोपींची नावे समोर आली. मात्र जरांगे पाटील आता धनंजय मुंडेंना भेटणार अशा प्रकारची माहिती येत आहे. आणि धनंजय मुंडेंना का भेटणार आहेत, काय याच्या मागचा उद्देश आहे किंवा धनंजय मुंडेंना कधी भेटणार आहेत, या सगळ्यांची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायची आहे. नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. धनंजय मुंडे यांच्यावर मोठमोठे आरोप झाले. धनंजय मुंडे यांच्या जवळचे सहकारी याच्यामध्ये सामील आहेत. PA कांचन साळवी अशा प्रकारची माहिती आली. आणि जरांगे पाटलांच्या कधी काळचे जवळचे कार्यकर्ते अमोल खोने आणि दत्ता गरुड हे दोघे सुद्धा या कटामध्ये सामील आहेत अशा प्रकारची माहिती आली. मात्र यांनी सगळ्यांनी हा मिळून कट रचला होता का, काय केलं होतं याची माहिती ही सगळी समोर आलेली आहे. पोलिसांनी याच्यामधल्या सगळ्या माहित्या गोळा केलेल्या आहेत आणि कांचन साळवीला म्हणजे धनंजय मुंडेंचा जो काही PA आहे याला अटक करण्यात आलेली आहे आणि यांच्याकडून सगळं काही खुलासा करण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांचा जोरदारपणे चालू आहे. मात्र जरांगे पाटलांनी आता धनंजय मुंडेंना भेटण्याचं ठरवलेलं दिसत आहे. याचं कारण जर आपण पाहिलं तर बीडमध्ये सध्या जो काही जातीवाद आहे, बीडमध्ये सध्या जो काही वेगवेगळ्या प्रकारचे दोन समाज एकत्र येत आहेत, दोन समाज एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत, दोन्ही समाजांचं शोषण होताना पाहायला मिळत आपल्याला. याचं कारण म्हणजे जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यामधला जो काही संघर्ष आहे, संघर्ष अगदी पेटलेला आहे, संघर्ष अगदी शिगेला पोहोचलेला आहे. संघर्ष आपल्याला बघता येणे अशा प्रकारचा झालाय. कारण आपण जर पाहिलं तर जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जोरदार सध्या संघर्ष आहे आणि तो संघर्ष इतका धक्कादायक आहे. गावगावामध्ये लोकांमध्ये भांडणं लागतायत आणि हे लागणं चुकीचं आहे. गावगावामध्ये जातीवाद होतोय आणि हा जातीवाद चुकीचा आहे. कुठंतरी हा जातीवाद थांबला पाहिजे, कुठंतरी हे भांडणं थांबले पाहिजेत आणि म्हणून जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांची भेट होणं गरजेचं आहे. आणि म्हणून बघणं आता महत्त्वाचं आहे की जरांगे पाटील आणि श्री माननीय धनंजय मुंडे यांची भेट होते का आणि त्या भेटीमध्ये या संघर्षाबद्दल काही चर्चा होते का. कारण बीडमध्ये जो काही जातीवाद वाढलेला आहे, संघर्ष वाढलेला आहे, तो अगदीच टोकाचा झालेला आहे. वेगवेगळी लोक एकमेकाला मारण्याची भाषेवर उतरलेले आहेत आणि कुठंतरी आपण सोशल मीडियावर सुद्धा कशा प्रकारची एक युद्ध पाहत आहोत, कशा प्रकारे ते युद्ध आहे आणि अतिशय धक्कादायक युद्ध आहे की माणूस राहिलेला नाही. आणि कुठंतरी या जातीवादामुळे जरांगे पाटलांचं जे काही हत्येचा कट रचला गेला, त्या हत्येच्या कटाच्या मध्ये आता कुठंतरी मार्ग निघणं गरजेचं आहे आणि या दोन्ही समाजाला कुठंतरी एक प्रकारे जी काही कटुताची भावना एकमेकांमध्ये निर्माण झालेली आहे ती भावना कुठंतरी कमी होणे गरजेचं आहे. आणि ही जर कमी व्हायची असेल किंवा या गोष्टी जर सगळ्या व्यवस्थित पार पाडायच्या असतील तर या दोघांची भेट होऊन कुठंतरी या संधी होणं गरजेचं आहे. आणि जे काही हत्येचं प्लॅनिंग झालं आहे त्याच्यामध्ये सत्यता काय आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्या दोघांनी जर तपासून पाहिल्या तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये जो काही संघर्ष वाढला आहे तो संघर्ष अगदीच कमी होणार आहे आणि हा संघर्ष कमी झाल्यानंतर कटुता जी आहे ती कमी होणार आहे. धन्यवाद.